मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला ना घाटमाथ्यावर जेव्हा केव्हाही लग्न असायची तेव्हा लग्नाच्या पंक्तीत हमखास दिसला जायचा तो म्हणजे मसाले भात। या मसाले भाताबरोबर असायची गरमागरम जिलेबी किंवा बुंदी। हा अगदी पारंपरिक पद्धतीचा मेनू कायमचा ठरलेला असायचा। तर चला हा मसाले भात अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे कसा बनवतात ते पाहूयात। मी इथे ओला राजमा म्हणजेच फरशीच्या शेंगा साफ करून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने 10 मिनिटे छान उकळून शिजवून घ्यायचे। दाणे बॉईल करायला ठेवलेले आहेत तोपर्यंत मी इथे कांदा खोबऱ्याचा मसाला काढून घेतलेला आहे। 2 मोठे भले चिरलेले कांदे, अर्धा वाटी खोबरे आणि एक पूर्ण गड्डा लसणाचा इथे मी सोलून भाजून घेतलेला आहे। फोडणीसाठी इथे 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। मिक्सर मध्ये आपण आता हे भाजलेलं कांदा खोबरं लसूण वाटून घेऊयात। कांदा खोबऱ्याबरोबर आपण एक मोठा आल्याचा तुकडा, त्याचप्रमाणे एक मूठभर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि याबरोबर वाटून घ्यायची। वाटण तयार झालेलं आहे, अगदी बारीक वाटून इथे घेतलेलं आहे। भांड्यामध्ये तेल घेऊया। तेल थोडं जास्त प्रमाणामध्ये मी घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरं घालायचं आणि अर्धा चमचा ओवा घालायचा, कढीपत्त्याची पानं घालायची। हे सगळे जिन्नस छान तडतडले की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूयात। हा कांदा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा। कांदा छान परतला गेल्यानंतर त्यामध्ये आपण आता मसाले घालूयात। 2 मोठे चमचे भरून मी घरगुती मसाला घातला आहे। त्यानंतर 1 चमचा भरून लाल मिरची पावडर, 1 चमचा भरून हळद पावडर घालत आहे, 2 मोठे चमचे भरून धना पावडर घालायची। घरगुती मसाला म्हणजे मी माझा घाटी मसाला घातला आहे। तुमच्याकडे मालवणी असेल, घाटी असेल, कोणताही तुमचा घरातला मसाला असेल तो घाला। आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण घालूयात। हे मसाले या वाटणामध्ये छान परतून घ्यायचे। सात ते 8 मिनिट हे वाटण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेला ओला राजमा घालूयात। तुम्ही पाहू शकता वाटण परतल्यानंतर किती सुंदर तेल सुटलेलं आहे या वाटणाला। राजमाही छान पद्धतीने शिजला गेलेला आहे। हे पहा, जेव्हा ओला राजमा बाजारात नसतो तेव्हा आम्ही जे कडधान्यामधला राजमा असतो तो 7 ते 8 तास भिजवून ठेवतो आणि त्यानंतर कुकरला शिजवून घेतो। या ब्राऊन राजमाप्रमाणेच काळ्या वालाचा आणि त्याचप्रमाणे पावट्याचा भात ही अगदी अप्रतिम लागतो। आता हे दाणे या वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे। पुन्हा हे वाटण आणि हे दाणे एक 5 ते 7 मिनिट छान परतून घ्यायचं। तुम्ही जेवढं हे वाटण जास्तीत जास्त परताल तेवढा तुमचा मसाले भात अगदी अप्रतिम लागतो। आता गॅस मी मंद आचेवर करून हे वाटण छान परतून देणार आहे आणि तोपर्यंत इकडं हे तांदूळ साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहे। मसाले भात आम्ही नेहमी इंद्रायणी भाताचा करतो। तुमच्याकडे इंद्रायणी अवेलेबल नसेल तर तुम्ही बासमती, आंबेमोहोर तुमचा आवडता तांदूळ मसाले भातासाठी वापरू शकता। तांदूळ साफ केल्यानंतर 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। इकडे वाटण छान परतलेलं आहे, त्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून पाणी ओतत आहे आणि थोडंसं पाणी गरम केलेलं आहे। ते पाणी आपण आता यामध्ये घालणार आहोत। पाणी घातल्यानंतर सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची। या स्टेजला इथे चमचा भरून मीठ घालत आहे। अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ घाला।
5 मिनिटांमध्ये उकळी येऊन जाते, कारण आपण यामध्ये गरम पाणी ओतलेलं. आता आपण यामध्ये धुतलेला तांदूळ घालूयात. तांदूळ छान मिक्स करून घ्यायचा. आता झाकण ठेवून गॅस मंद करायचा आणि मंद आचेवर 10 मिनिटं हा भात छान शिजवून द्यायचा. भात शिजतोय तोपर्यंत मी इथे बोंबील तळून घेणार आहे. बोंबील मी भाताची तयारी सुरू करण्याच्या आधीच बोंबील छान मॅरिनेट करून ठेवले होते. आता मस्त हे तळून घेऊयात. बोंबील तळण्यासाठी इथे मी रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, लाल मिरची पावडर, मीठ आणि हळद घातलेलं आहे. दहा मिनिटं झालेली आहेत. आता आपण एकदा भात हलवून घेऊयात. भातातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. सगळ्या बाजूनी भात छान हलवून घ्यायचा, अगदी खालून कलथा घालायचा, नाहीतर मसाला एकजीव होत नाही. आता आपण चेक करूयात भात शिजलाय का नाही ते. थोडीशी कणी राहिलेली आहे. अजून 5 मिनिटं लागतील भात शिजण्यासाठी. पुन्हा आपण झाकण ठेवून 5 मिनिटं भात शिजवून देऊयात. अरे तुम्हाला बोंबील, भातावर तुम्हाला बोंबील आणि मला काय? पापड तळते ना आणि लोणचं. भात, लोणचं, पापड. भात, लोणचं, पापड तेच खायचं. चालेल. आम्हाला बोंबील, आम्हाला पापड. पापड. बाय बाय. भात तर शिजलेला आहे, बोंबीलही फ्राय करून झालेले आहेत. आता मी पापड तळून घेत आहे. हे पापड तांदळाचे पापड आहेत. आमच्या आईंनी हे पापड घरी केलेले आहेत. आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आंबा तर बनतोच. आंबाही कापून घेत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे मसाले भात रेडी झालेला आहे. मसाला भात. वाव. चलो लेट्स टेस्ट. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा मसाले भात घरी नक्की तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला ते. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल माय लेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, बाय बाय, स्वस्त खा आणि मस्त रहा मंडळी.